ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत्र मृग जळवत जाईल रया विठ्ठल साध्य आली या वंगा शारंतर नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्र मृग जळवत जाईल रया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करो प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम नमो पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम सतीश जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहोत योग्यांची माऊली साधकांचे मैबाप समाधीचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्यांनी मंद बुद्धीचा असणारा रेडा याच्या मुखातून वेद बोलवला ज्यांनी निर्जीव भिंत चालवली ते विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलाय विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पच असा पर्याय देणं गरजेचं वाटतं तो असा आज या ठिकाणी कैलासवासी सौ विद्या विश्वासराव घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हा 1 दिवसाचा कीर्तन सोहळा संपूर्ण घाडगे परिवार यांनी या ठिकाणी आयोजित केला त्यांचे पती श्री विश्वासराव रावसाहेब घाडगे त्याचबरोबर त्यांना 2 मुलं आहेत चिरंजीव विपुल विश्वास घाडगे चिरंजीव विराज विश्वास घाडगे हा त्यांचा परिवार आणि या घाडगे परिवारानं आम्हाला या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो मगाशी आम्ही आल्यानंतर त्यांच्या पतींनी आम्हाला जो परिहार दिला तो ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं की माऊलींचं कार्य असं होतं की सकाळी 100 चपाती संध्याकाळी 100 चपाती लाटायचे आणि खानावळ होते मुंबईला त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य त्यांचं सांगितलं की त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलांसाठी खर्च घातलं त्या मुलांच्या शिक्षणासाठी दोन्ही मुलांना इंजिनियर केलं एज्युकेटेड केलं
त्याचबरोबर त्यांच्या पतींच्या पाठीमागं हो खांद्याला खांदा लावून त्यांनी संसारामध्ये हो आपला हातभार लावलेला आहे. त्यांचे वडील वारले. पहिला दुसरा तिसऱ्या दिवशी मुलांची शाळा आहे म्हणून हो पुन्हा आल्या आणि मुलांच्या शिक्षणाचा विचार केला आणि 10व्या दिवशी पुन्हा गेल्या. म्हणजे असं असणार त्यांचं हे एक जीवन चरित्र असो. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हा एक दिवसाचा कीर्तन सोहळा समस्त गाडगे परिवार यांनी आयोजित केला. सर्वांचं दर्शन घेतो या ठिकाणी असणारे सर्व पै पाहुणे, त्याचबरोबर श्री महालक्ष्मी ज्वेलरचे मालक आमचे गाडगे साहेब, सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी एक सोन्याचे एक व्यापारी असणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे गाडगे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचं दर्शन घेतून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आज वर्ष श्राद्ध हा शेवटचा विधी बरं का. माणूस गेल्याच्या नंतर त्याला पहिला अग्नीचा विधी, तिसरा त्याच्यानंतर 10वा असतो, 12वा असतो, 13वा असतो, 14वा असतो. तो आत्मा मुक्त होत नाही. मग हॅलो पहिला झाला की अग्नीचा विधी असतो, नंतर सावडणीचा, आणि सावडणीच्या आणि 10व्याच्या मध्ये एक विधी केला जातो. त्याचं नाव आहे नवमी श्राद्ध. ते आपण घालत 10व्याच्या दिवशी एकदम 10 पिंड तयार करतो पाण्यामध्ये सोडतो, पण तसं सोडायचं नसतात. सावडणी पासून 10व्यापर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या नावानं रोज एक पिंड तयार करायचा, पाण्यामध्ये सोडायचा असतो, तरी तो आत्मा मुक्त होत नाही. मग कोकणामध्ये गेला तर 12व्याचं खूप मोठं कार्य केलं जातं. आपल्या इकडं 13व्या दिवशी कार्य घातलं जातं. 14व्या दिवशी मुलीने घालायचं कार्य असतं, तरी तो आत्मा मुक्त होत नाही. तो आत्मा किती दिवस आपल्या घरात असतो हे सांगतो मी तुम्हाला. मग त्याला मासिक श्राद्ध एक घातलं जातं महिन्याला. त्या गेलेल्या व्यक्तीच्या नावानं एक व्यक्ती जेवू घालायची. त्याच्या काही इच्छा आकांक्षा होत्या ते त्यांच्याकडून पूर्ण करायच्या. त्या कधी तर आजच्या दिवसापर्यंत. आजचा हा शेवटचा विधी आहे, याला तर्पण विधी म्हटला जातो. आजच्या दिवशी तो आत्मा मुक्त होतो, त्या आत्म्याला हो पुनर्जन्म मिळतो. आणि आज ज्यांचा आज पुण्यतिथीचा सोहळा आहे त्यांच्या कीर्तनात, त्यांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याला कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. कीर्तनामध्ये तर आवाज कमी ठेवला तरी चालेल, काय अडचण. कीर्तनामध्ये देव कीर्तनाचे वाटे भराडिया ऐसा लोटे, भिकाऱ्यासारखा देव कीर्तनात येत असतो. शेवटच्या विधीला कीर्तन झालं, 100% त्यांना मुक्ती मिळाली. विठ्ठल पुण्यस्मरण म्हणजे काय? गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं, त्याला पुण्यस्मरण म्हणतात. आणि या पुण्यस्मरणा निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. अभंगाकडे वळतो, अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, जन्माला आल्याच्या नंतर त्या शारंगाला ओळखा. त्याला जर ओळखलं नाही तर तुम्हाला जन्माला येऊन शून्य किंमत आहे. तुमचा संसार व्यर्थ आहे, तुमचा जन्म व्यर्थ आहे, तुमचा संसार रयेला जाणार नाही, तरी संसार जाईल रया. या संसारात कुणी कुणाचं नाही. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत्र, सगळं मृगजळासारखं नाश पावणार. तरी पण तुम्ही आम्ही त्या संसारामध्ये गुरफटून राहिलोय. जे जे त्याच्यामध्ये गुरफटून राहिले त्यांना मरावं लागलं. हो, कारण तुम्ही आम्ही सर्वजण विषयात बघा. कीर्तनातून कोणी उठायचं नाही, कोणी बोलायचं नाही. जिथं जागा भेटेल तिथं बसा बरं का. हो, विनंती माझी सर्वांना. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही सर्वजण विषयामध्ये गुरफटलेलो आहोत. विषय सुख कसं आहे? क्षणिक सुख आहे, 5 मिनिटासाठी येतं. कसं? ढगाच्या सावलीसारखं 5 मिनिटासाठी येतं, वाऱ्याची झुळूक आली की निघून जातं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, विषयाचे समसुख बेगराची बाहुली, अभराची साबुली जाईल रया. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत्र, मृग जळवत जाईल रया. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे
पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्न किती जरी पाहिलं तरी ते स्वप्न कधी कोणाचं खरं झालं? पळस गावातलं कोणाचं स्वप्न खरं झालं असेल तर मला सांगा. एक 10 लाखाची लॉटरी स्वप्नात लागली आणि दुसऱ्या दिवशी बँकेत न्यायला कोणी गेले का? कारण स्वप्न कधी कोणाचं खरं होत नाही. ज्ञानोबरायांना तेच सांगायचे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्र मृग जळवत जाईल रया. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल. जन्माला आल्याच्या नंतर ते शारंगधराला ओळखलं पाहिजे. कोण आहे हा शारंगधर? तुम्ही म्हणाल आल्यापासून शारंगधर 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 लावलंय. कोण आहे हा शारंगधर? बघायचे तुम्हाला, ऐकायचे. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बळवा. सुंदर ते ज्ञान उभे विठ्ठलरी करकटावरी राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. रवी शशिकळा लोपलिया. रवी शशिकळा. कोण आहे हा शारंगधर? ज्ञानोबा म्हणतात शारंगधर हा विटेवरचा पांडुरंग परमात्मा, याचं नाव आहे शारंगधर. जन्माला आल्याच्या नंतर त्या विटेवरच्या शारंगधराला, विटेवरच्या पांडुरंगाला, विटेवरच्या विठ्ठलाला ओळखलं पाहिजे. विठ्ठला समचरण सरोजम शांत निगांबुदाभं जगन निहित प्राणी मंडलम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदै धवलसं विठ्ठलं चिंतयामि. भीमातीर निवासाय पंढरपूर वासिने पांडुरंगा प्रकाशाय विठ्ठलाय नमस्तुते. तो विटेवरचा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याचं नाव आहे शारंगधर. जन्माला आल्याच्या नंतर त्या शारंगधराला ओळखलं पाहिजे. विठ्ठला मुळात भगवान परमात्म्यानं हा नरदेह त्याला ओळखण्यासाठी दिलाय, त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नामस्मरणासाठी दिलाय. तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. मानसान माणूस म्हणून जग तुला पाठवला, तुला देव नाही आठवणार. पापच वेड्याचा साठवला मानसा आता तरी मानसात आहे. माणसा सुंदर असणारा नरदेह देवाने तुला त्याच्या भजनासाठी, त्याला ओळखण्यासाठी, त्याचं गुणगान गाण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय. पण आपण करतो का? हा करत नाही. भगवान विष्णूंच्या नाभीमध्ये एक जीव वाढू लागला. तो जीव वाढत असताना त्या जीवाने विचार केला आपण भगवान विष्णूंच्या नाभीचा अंत पाहूया. म्हणून तो जीव निघाला अंत पाहण्यासाठी. त्याला अंतच सापडला. जिथपर्यंत गेला होता तिथं जाऊन त्यानं शांतपणा केला. त्यानं म्हणू लागला भगवान विष्णूंच्या नाभीचा अंत पाहण्यापेक्षा आपलं गप शान बनावं, वर जावं. जिथपर्यंत गेला होता तिथून भगवान विष्णूंच्या नाभीपर्यंत येण्यासाठी त्याला 10,000 वर्ष लागले. आता तुम्ही विचार करा ती नाभी किती मोठी असेल. येत असताना भगवान विष्णूंच्या नाभीला स्पर्श झाला. भगवान विष्णू म्हटले आतला जीव तयार झाला असावा. मग त्या जीवाला बाहेर यायची आज्ञा दिली. तेव्हा ब्रह्मदेव जन्माला आले. बघा
आणि जन्माला आलेले ब्रह्मदेव विष्णूंना म्हणतात, देवा माझ्या अवताराचं मला काम सांगा. त्यावेळेस विष्णूंनी सांगितलं, ब्रह्मदेवा या सृष्टीची रचना झालेली आहे, फक्त या सृष्टीवर जीव जंतू जन्माला घालायचे. मग भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवांनी अनेक योनी निर्माण केल्या. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जलचरे, चराचरी ते बहु एक. 4 पायाची केली, शिंगवाले केली, शेपटवाले केली, अनेक योनी निर्माण केल्या. भगवान विष्णूंजवळ आले आणि ब्रह्मदेव म्हणतात, देवा हे जे मी तयार केले याच्यात तुम्हाला काय उणीव जाणवते का, काय कमी आहे का? त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही हे तयार केले, पण यातला एक सुद्धा माझ्या कामाचा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्याला काय नामस्मरण भजन कीर्तन कळते. पशु पक्ष्याला काय भजन कळते का? पण त्यांना भजन कीर्तनाची जर आवड असती तर 10वी तोडून इथं कीर्तनात येऊन बसली, पण त्यांना काही यातलं कळत. ब्रह्मदेवांना सांगितलं विष्णूंनी, ब्रह्मदेवा एक असा जीव तयार करा, आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर असे एक मॉडेल तयार करा ते माझ्या कामी येईल. म्हणून भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून या 3.5 हाताच्या देहाची निर्मिती भगवान ब्रह्मदेवांनी केली. कशासाठी? तर त्या देवाचं भजन नामस्मरण करण्यासाठी. अरे बाबांनो, जन्माला आल्याच्या नंतर त्या देवाचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. सुंदर असणारा नरदेह देवानं त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नामस्मरणासाठी दिलाय. आणि त्या देवाला ओळखणे एवढं सोपं आहे, पण अजून आपण ओळखून घेतलं नाही. बिना हात पायाचा देह आहे. भानुदासांचं कीर्तन चाललेलं आहे आणि त्या कीर्तनामध्ये तो देह येऊन बसलेला आहे. कीर्तनामध्ये भानुदास महाराजांनी सांगितलं, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. किंवा ज्याशी नाही पंख पाय, त्याने करावे ते काय, शुद्ध भाव देखून या पंढरपुरासी जाय. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्यांनी काय केलं पाहिजे? चला रे पंढरीला जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या एकदा पंढरपूरला जावा, ज्याला पाहिजे ते भेटत. तो बिना हात पायाचा देह कीर्तन झाल्याच्या नंतर भानुदासांना म्हणतोय, कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल. कोण्या गावी आहे तो तरी सांगा. त्यावेळी सांगितलं, पंढरपूरला जा, तुला जे पाहिजे ते भेटेल. भानुदासांच्या सांगण्यावरून तो बिना हात पायचा देह पंढरपूरला निघाला. आता तुम्ही म्हणाल, हात नाही पाय नाही, मग पंढरपूरला निघाला तरी कसा? फरफडत फरफडत लोळत लोळत पंढरपूरला निघाला. पंढरपूरच्या वेशीवर येऊन बसला, पोचला तो देह. अंगामध्ये फक्त प्राण शिल्लक होता. संपूर्ण शरीर रक्ताने लालबुंद झालेले आणि लोळत असताना तो देह एका गटारामध्ये पडला जातो. 2 वारकरी पाहतात, पळत पळत येतात आणि विचारतात, बाबा कुठे निघाला आहात? त्यावेळी सांगितलं, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली सियास. त्या भगवान परमात्म्याला भेटण्याची ओढ लागली, आस लागली. मग त्या वारकऱ्यांजवळ निरोप सांगितला, बनती कुर्मदास आरती करोनिया, बेटा वया तुम्हा बोलाविले. त्या देहाचं नाव आहे संत कुर्मदास. निरोप पंढरीच्या पांडुरंगाला पाठवला आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायांना नामदेवरायांना सोबत घेतो आणि त्या कुर्मदासांच्या भेटीसाठी येतो. आणि आल्याबरोबर
एखादी आई आपल्या लहानशा लेकराला जशी उचलून मांडीवर घेते आणि लढिवाळपणानं आपल्या हृदयाला लावते, तसं कुर्मदासांचा तो देह जगाच्या मालकानं उचलला, आपल्या मांडीवर घेतला आणि लढिवाळपणानं आपल्या हृदयाला लावला आणि कुर्मदासाला विचारलं, कुर्मदासा काय पाहिजे तुला? त्यावेळेस कुर्मदासांना सांगितलं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. देवा तुला पाहिलं, माझा भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. आता देवा तुला द्यायचं असेल तर तुझ्या मांडीवर फक्त मरण दे. आणि 5 दिवसात त्या कुर्मदासांनी त्या देवाला ओळखलं. तुम्ही आम्ही पण त्या देवाला ओळखू शकतो, पण अजून ओळखून घेतलं. आणि 24 तासातील 5 मिनिटं त्या देवासाठी द्या. तो देव 23 तास आणि 55 मिनिट तुमच्या मागे पुढे राहून तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. पण ते 5 मिनिटं का होईना त्या देवाला मनापासून दिली पाहिजे. त्या देवाला ओळखणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, पण आपण ओळखून घेत. 16.5 वर्षाची मुलगी, बापाची ओळख नाही, आई वेश्या आहे. संपूर्ण गाव त्या मुलीला वेशीची मुलगी म्हणून नाव ठेवतो. वेशीची मुलगी आली, वेशीची मुलगी आली. ते ऐकताना जड वाटायचं. तिने विचार केला, असं ऐकण्यापेक्षा कुठंतरी जाऊन जीव दिलेला बरा. म्हणून जंगलात जाते, जीव देणार. एवढ्या तिच्या कानावर भजन आलं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तिनं ते भजन ऐकल्याच्या नंतर तिने विचार केला, हा देह पुन्हा पुन्हा नाही. हो, पुनर्वित्रम पुनर्वित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा भेटतील, पण हा देह पुन्हा भेटणार नाही. म्हणून ती चालत चालत अलंकापुरात आहे. अलंकापूर म्हणजे आत्ताची आळंदी. महाद्वारातून ज्ञानोबा समाधी त्या मुलीनं पाहिली. पळत पळत जाते, कडकडून समाधीला मिठी मारते आणि हंबरडा फोडते. तुम्ही योग्यांची माऊली आहात, साधकांचे मायबाप आहात. ज्ञानोबारायांना त्या मुलीने तिची व्यथा सांगितली. ज्ञानोबाराय, तुम्ही सगळ्यांची माऊली आहात, आई आहात. एक गाऱ्यानं मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी विचारलं, काय झालं बाळा सांग. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, संपूर्ण गाव मला वेश्येची मुलगी म्हणून नाव ठेवतो. जीव द्यायला निघाले होते, देवाचं भजन कानावर आले म्हणून इथपर्यंत पोहोचले. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाळा घाबरू नको, तू इथून पंढरपूरला जा, तुला जे पाहिजे ते भेटेल. ज्ञानोबारायांच्या सांगण्यावरून 16.5 वर्षाची ती मुलगी पंढरपुरात आली. त्या मुलीचं नाव आहे संत कानोपात्रा. आणि ती कानोपात्रा पंढरपुरामध्ये आल्याबरोबर गळ्यामध्ये विणा आला, हातामध्ये चिपळ्या आल्या, पायामध्ये चाळ बांधले गेले आणि 16.5 वर्षाची ती कानोपात्रा त्या विठोबाच्या रवळात भजन करू लागली. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. येणं जाणारी वारकरी पाहिजे. आणि कोण आहे ही मुलगी? त्या विठोबाच्या रवळात नाचकाम करते. एक दिवस बिदरचा बादशाची वाईट नजर त्या 16.5 वर्षाच्या कानोपात्रीवर गेली. कानोपात्री एवढी सुंदर होती, तिनं जर सुकलेल्या फुलाला हात लावलं तर ते फुल उमलत होतं. तिनं जर पान खाल्लं ना तर गिळलेलं पान तिच्या कंठात दिसत होते. एवढी सुंदर आणि तेजस्वी कानोपात्र होती. बिदरच्या बादशाची वाईट नजर त्या कानोपात्रीवर गेली. बिदरचा बादशाह म्हणे, या मुलीला म्हणा या विठोबाच्या रवळात नाचकाम करण्यापेक्षा हिला म्हणा माझ्या दरबारात येऊन नाचकाम कर. हे एका वारकरीने ऐकलं. वारकरी पळत पळत आला, कानोपात्रा आजपासून तुला विठोबाचं रवळ सोडावं लागणार आहे. बाबा काय झालं? कानोपात्रे आजपासून तुला विठोबाच्या रवळात भजन करता येणार नाही. बाबा काय झालं? बिदरचा बादशाचा निरोप आलाय. कानोपात्रेला म्हणाव या विठोबाच्या रवळात नाचकाम करण्यापेक्षा हिला म्हणाव माझ्या दरबारात येऊन नाचकाम कर. 16.5 वर्षाच्या कानोपात्रेनं सांगितलं, अरे बिदरच्या बादशाच्या दरबारात नाचकाम करण्यापेक्षा मी या देहालाच संपवते. पळत पळत जाते, पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारते आणि आपला देह पांडुरंगाला अर्पण करते. विठ्ठला
एका पंढरपूरमध्ये बोबाटा सुरू झाला आणि एका वेशीच्या मुलीने देवाला पाठवलं, देवाला सुचिरभूत करा, देवाला स्नान घाला, देवाला आंघोळ घाला. एका वेशीच्या मुलीने देवाला पाठवले. अनंत शास्त्री काका त्या ठिकाणी पुजारी आहेत. काकांनी सांगितलं, अरे साक्षात जगाच्या मालकाच्या पायावर या मुलीने आपला प्राण सोडलाय आणि तुम्ही म्हणताय ही मुलगी अपवित्र आहे. त्यावेळी अनंत शास्त्री काकांनी सांगितलं, जोपर्यंत देव माझ्या स्वप्नात येत नाही, या मुलीचं काय करायचे ते सांगत नाही, तोपर्यंत या मुलीला या गाभाऱ्यातून हलवू नका. गाभाऱ्यामध्ये कानोपात्रीचं ते प्रेत आहे. अनंत शास्त्री काका आहेत. विटेवरच्या अनंतानं हाक मारली, तुझं सांगत असो अनंता, पाहे पा कानोपात्रा पवित्र आणि पवित्र, या मुलगीसारखी पवित्र मुलगी जगाच्या पाठीवर तुला कुठेही शोधून सापडणार नाही. एक काम कर, या मुलीला माझ्या उजव्या हाताला जागा दे. पंढरपूरला गेलेल्या लोकांना विचारा, पहिल्यांदा देवाचं दर्शन का कानोपात्रेचं? गेलाय ना पंढरपूरला? पळसगाव गेलाय ना? पहिल्यांदा देवाचं दर्शन का कानोपात्रेचं? एक रचिव गाणे, गात्यातलं नाही, हे मात्यातलं आहे, पण ह्याचा भाव महत्वाचा आहे. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोकोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धन्य मला बी दाखवा विठुरायाची धन्य. पंढरपूरला गेलाय का? गेला नसलं तर हे गाणं पाठ करून घ्या. घरी गेल्यावर म्हणायचं आठवडाभर, धन्य मला बी दाखवा ना. आठवड्याच्या नंतर तुम्हाला नाही पंढरपूर दाखवलं ना, हो माझ्याकडे या तुम्ही. हो, हे मला सांगायचंय की जन्माला आल्याच्या नंतर त्या देवाला ओळखता येतं, पण अजून आपण ओळखून घेतलं. त्या देवाला आपण का ओळखून घेत नाही याचं कारण अजून आपल्याला कळलं. याचं कारण आहे, आपण संसारामध्ये गुरफटल्यामुळं तुम्हाला देवाला ओळखता येत नाही. म्हणजे तुम्ही संसार सोडावा अशी माझी अपेक्षा नाही, पण संसारातून बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, या संसारात दुःख आहे आणि दुःखामध्ये देव भेटत. दुःखातून बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. सांगा, संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे? संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारात सुख अजिबात भेटणार नाही. कारण हो, साधू संत म्हणतात, संसार दुःख मुळ चौकडे विंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ. अजून सांगतो, सुख आणि दुःख ही एकाईची दोन लेकर आहेत. सुख आणि दुःख तुमच्या गावात आल्याच्या नंतर तुम्ही सुखाला घरी घ्याल का दुःखाला? बोला जरा बरं का, कुणाला? बोला बोला. सुखाला, बरोबर. या पळसगाव मध्ये सुख आणि दुःख आले बरं का. गावातल्या लोकांनी काय केलं, सुखाला आपापल्या घरी बोलवलं आणि दुःख दिसलं तशी दगडी अशी घेतली आणि त्या दुःखाला एवढं मारलं, तू तेवढा आमच्या घरी येऊ. काय सांगितलं? तू तेवढा आमच्या घरी येऊ. दुःख रडत रडत आईजवळ गेलं. त्या पळसगाव मध्ये गेलो होतो, तिथल्या लोकांनी आपल्या सुखदादाला घडी घेतलं आणि मला दगडानं मारलं. आईनं सांगितलं, त्या गावाला चांगला धडा शिकवती, बाळा तू काळजी करू नको. इकडे सुखाला बोलवलं, दुःखाला बोलवलं. सुखाला कपडे काढायला लावले, दुःखाला कपडे काढायला लावले. सुखाची कपडे दुःखाला दिली, दुःखाची कपडे सुखाला दिली आणि आईनं सांगितलं, आता त्या गावात जावा. आता काय केलं, सुख म्हणून दुःखाला घरात घेतलं आणि दुःख म्हणून सुखाला बाहेर ठेवलं. ही संसाराची व्याख्या आहे. अरे बाबांनो, संसार कसा आहे, फलकट आहे. फलकट म्हणजे काय?
भुईमुगाच्या शेंगा आहेत का तुमच्याकडे? घेऊन नाही जाणार, बोला आहेत ना? मग भुईमुगाची शेंग फोडल्याच्या नंतर आतली बी टाकायची, वरचं टरफल खायचं, बरोबर नाही ना? मग आता भुईमुगाची शेंग फोडल्याच्या नंतर वरचं टरफल टाकायचं आणि आतली बी खायची. याचं कारण वरचं टरफल हे असारे ते काही कामाचं नाही, कामाचं असणारी बी आपण खातो. जशी भुईमुगाची शेंग खाल्ली तशी खारी खायची. काय करायचं? वरचं टरफल टाकायचं आणि आतली बी खायची. जमल का आता? आता जमणार. आता वरचं टरफल हे सार आहे ते खायचं आणि आतली आसार असणारी बी टाकून द्यायची. तुमच्याकडे आंबे असतात ना, जशी भुईमुगाची शेंग खाल्ली, जशी खारी खाल्ली तसा आंबा खायचा, वरचं टरफल खायचं, आतली बी खायची आणि गाभा टाकून द्यायचा. आता जमल का? जमल का? आता जमणार नाही. ऐका, आता वरचं टरफल असारे, आतली बी सुद्धा असारे, मधला गाभा सारे. आता तुमचा जिल्हा कुठला आहे? साताऱ्यासारखं बोला. कुठला आहे? मग सातारचा आपला प्रसिद्ध काय? अहो नाही मागणार तुम्हाला, सांगा काय? कंदी. आता पेढा खाताना काय टाकायचं आणि काय घ्यायचं? हो, सगळा बरोबर. आता ऐका, हे सगळं जग आहे ना, हे आसार आहे, फक्त भगवान परमात्मा पेढ्यासारखा सारे. विठ्ठल म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबांनो, संसारामध्ये तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. हो, कारण संसारामध्ये केवळ दुःख आहे, दुःखानं भरलेला संसार आहे आणि दुःखामध्ये देवाची प्राप्ती होत नाही. मग काय केलं पाहिजे? प्रपंच असुनी परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंच करत 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 परमार्थ केला पाहिजे. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. नाही तरी संसार जाईल रे. हो, जन्माला आल्याच्या नंतर त्या शारंगाला ओळखलं नाही तर तुमचा संसार व्यर्थ वेळेला जाणार. कारण सांगतो, या संसारात कुणी कुणाचं नाही, सगळे साधल्याचे सुटते. आपण म्हणतो हो, सख्खी बहीण जरी झाली ना आपली नसती. लक्षपूर्वक ऐका, भाऊबीजचा सण आता झाला ना, हो, दोघी जणी पाणवट्यावर गेल्या, पाणी भरत होत्या आणि पाणी भरत असताना एकीने विचारलं, होय ग, यंदा तुझा दादा भाऊबीजला आला नाही? बहिणीनं उत्तर दिलं, तो का आता माणसात राहिलाय का? कोण म्हणतंय? बहीण. एक भाऊबीज चुकली तर बहीण म्हणते तो आता माणसात राहिला. याला प्रमाण देतात, जोवरी चाले मोठा धंदा,
सगळे साधल्याचे सोबते इष्ट मित्र सुजन सखे हे तर सुखाची मांडणी. येताना एकटं आलोय, जाताना सुद्धा एकटं जावं लागणार आहे. अरे बाबांनो, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. येताना घेऊन आला शिकार, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल माणसा. अरे माणसा, अभिमानानं वागू नको. येताना एकटा आलाय, जाताना सुद्धा एकटं जावं लागणार आहे. अरे बाबा, मग इथं कुणी कुणाचं नाही. पत्नी दरवाजापर्यंत, मित्र परिवार स्मशानापर्यंत, तिथून पुढचा प्रवास सर्वांना आपल्याला एकट्याला करावा लागणार आहे. हो, म्हणून या जगात कुणी कुणाचं नाही, सगळे साधल्याचे सुटते. ऐका, एक उदाहरण सांगतो. पुराणामध्ये भृतहरी राजा होऊन गेला. त्याचं त्याच्या पिंगला राणीवर जेव्हा प्रेम होतं, तो भृतहरी राजा एक दिवस त्या भृतहरी राजाच्या राज्यामध्ये एक साधू महात्मा भेटण्यासाठी आला. त्या साधू महात्म्यानं संपूर्ण राज्य पाहिलं, एकही माणूस या ठिकाणी दुःखी दिसना. या अर्थी या राज्याचा राजा दानशूर आणि पुण्यवान असला पाहिजे. तो भृतहरी राजा सिंहासनावर बसलेला आहे, तो साधू महात्मा आलेला आहे. साधू महात्मा भृतहरी राजाला म्हणतोय, राजा, मी तुझं संपूर्ण राज्य पाहिलं, एकही माणूस इथं दुःखी नाही. तुझ्यासारखा पुण्यवान राजा प्रजेची सेवा करण्यासाठी पाहिजे. त्या राजाला अमर व्हायचं फळ त्या साधू महात्म्यानं दिलं. राजा, हे अमर व्हायचं फळ आहे, हे खा. खाल्ल्याच्या नंतर तू अमर व्हायची. तो साधू महात्मा निघून गेला. ते फळ खात असताना त्या भृतहरी राजाला त्याची पिंगला राणी आठवली. हे जर फळ मी खाल्लं तर माझी राणी माझ्या समोर मरण. म्हणून राजा पळत पळत जातो. त्या राणीला सांगतो, हे बघ, एका राजानं, एका साधूनं मला हे फळ दिलंय, हे अमर व्हायचं फळ आहे, हे खाल्ल्याच्या नंतर तू अमर होशील. राजा गेल्याच्या नंतर तिनं ते फळ खाल्लं नाही, कारण त्या राणीचं त्या राजावर प्रेम नव्हतं. त्या राणीचं प्रेम होतं राज्यात घोड्याची सेवा करणाऱ्या एका सेवकावर. ती पळत पळत जाती, त्याला हाक मारती, इकडे, मला एका साधूनं फळ दिलंय, हे फळ खाल्ल्याच्या नंतर तू अमर होशील. दुर्दैव एवढं, त्या सेवकाचं त्या राणीवर प्रेम नव्हतं. त्याचं प्रेम होतं राज्यामध्ये एक भांडी घासणाऱ्या एका दासीवर. ते तिला शोधत 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 गेलं. कोपऱ्यामध्ये भांडी घासायचा कार्यक्रम चाललेला. तिला हाक मारली, इकडे, फळ दिलं, हे अमर व्हायचं फळ आहे, हे खाल्ल्याच्या नंतर तू अमर होशील. ती गेल्याच्या नंतर ती दासी चतुर होती. ती म्हटली, आपला धंदा कुठला आहे? कुठला? भांडी घासायचा. हे फळ खाल्ल्याच्या नंतर आयुष्यभर भांडीच घासायची का? म्हणून तिनं विचार केला, आपण हे फळ राजाला देऊया. एका आठवड्याच्या नंतर तेच फळ पुन्हा राज्यात आलं आणि राजाच्या समोर आल्याच्या नंतर राजाने विचारलं, हे फळ तुला कुणी दिलं? त्यावेळेस ती दासी म्हणू लागली, एका साधूनं दिलं. हे खरं सांग, गेल्या आठवड्यात हेच फळ माझ्याकडे होतं, तुला दिलं कुणी? मग त्या दासीनं खरं सांगितलं, घोड्याची सेवा करणाऱ्या सेवकानं दिलं. त्याला बोलवलं, तुला कुणी फळ दिलं? त्यावेळेस चापकानं मारलं राजानं आणि खरं सांगितलं, मला हे फळ राणीनं दिलं. राणीचं नाव घेतल्याबरोबर तो भृतहरी राजा सिंहासनावरून खाली पडला. अरे, जिला मी आजपर्यंत माझी माझी म्हणत होतो, हो, ती माझी राहिली नाही. हो, त्या भृतहरी राजानं आपला भाऊ विक्रमादित्य राजाच्या नावावर संपूर्ण राज्यकारभार केला आणि तो भृतहरी राजा जंगलामध्ये निघून गेला. 9 नातांमध्ये एक नाते भृतहरी नाथ. लक्षपूर्वक ऐका, या जगात कोणी कोणाचं नाही. हो, नाही रे, नाही रे, नाही
कुणाची बाळू कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार ओ विठ्ठला सगळे साधल्याची सोबते इष्ट मित्र स्वजन सखी ही तो सुखाची मांडणी हो येताना एकटं आले जाताना सुद्धा एकटं जावं लागणार आरतीच्या वेळेला लावं आता वाऱ्यानं जाणार विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत्र मृग जळवट जाईल रे सगळं मृगजळासारखं नाश पावणारे मृगजळ म्हणजे पाण्याच्या होणाऱ्या भासाला मृगजळ म्हटलं जातं हो म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत्र मृग जळवट जाईल रे विठोबा